तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत आपल्या मिनी ब्लॉगच्या सिरीजमध्ये। आज आहे दिवस 46। तर तयार झालो आणि निघालो। मी जातोय आता मूवी बघायला। घरातून निघतो तेव्हा केस मस्त सेट असतात, पण जसं बाहेरून 5 मिनिटं झाली की केसांची पूर्ण वाटच लागते। तर पोहोचलो थिएटरला, पण झोप इतकी येत होती की काय सांगू। पण तरी गेलेलो आणि मी नेहमी मिडल सीटच करतो। मस्त होती मूवी, ठीकठाक एकदम। सर्वायवल थ्रिलर। मूवी संपली मग निघालो। मग इथे बाहेरून मस्त चॉकलेट मिल्कशेक प्यालो, पण भूक तर खूप लागलेली। चॉकलेट मिल्कशेकनी भूक तर मिटणार नाहीये। मग इथे दूधालयमध्ये येऊन मस्तपैकी दही कचोरी आणि समोसा खाल्ला। घरी आलो आणि आज होती इंडिया वर्सेस पाकिस्तानची मॅच आणि ॲज युजल इंडिया आणि पाकिस्तानची मस्त जिरवली। इंडिया मॅच जिंकली। तर आज आहे महाशिवरात्री, मग आम्ही निघालो दर्शन करायला। आणि कोकण बाजार सुद्धा दरवर्षी महाशिवरात्र निमित्तच भरतो। मस्तपैकी लाईन मध्ये लागून, लाईन पण पटापट पुढे जात होती। मस्त दर्शन घेतलं आम्ही लोकांनी, मन प्रसन्न झालं। मस्त पॉझिटिव्ह वाइब्स घेऊन बाहेर आलो। मग बाहेर येऊन थोडीशी शॉपिंग केली, जरा आंबट चिंबट खायला घेतलं, चॉकलेट वॉफल्स खाल्ले आणि बोललो की चला आता जाऊया आकाश पाळण्यामध्ये बसूया। पण इतकी गर्दी बघून बोललो कॅन्सल, नंतर येऊ परत। अजून 22 फेब्रुवारी पर्यंत कोकण बाजार सुरू आहे, तर नंतर परत येऊच। आणि इथे थोडीशी मस्ती चाललेली। या एज मध्ये तर आम्हाला उड्या मारायला जाऊन देणार नाही, मग आम्ही इथे मागेच उड्या मारत होतो। मस्ती करता करता माझी जिरलीच खूप जोरात लागलं, गपचूप निघालो। तर आता आम्ही जातोय क्रेझी भाई राज रावतेचा नेक्स्ट म्युझिक व्हिडिओ शूट करायला। काका शूटिंग काका भाई यहाँ पे क्या हो रहा भाई। बाबा आकाश वाईनच्या इथे आणि बोलतो गाडी रिझर्व। प्रत्येक ग्रुप मध्ये एक असा मित्र असतो ज्यामुळे नेहमी लेट होतं। तो मित्र यश दादा आहे। इकडे सगळे आम्ही येऊन रेडी होऊन उभे कधी वाचू, पण तो अजून आला नाहीये। मग आम्ही ते जवळच्याच लोकेशन वरती पोहोचलो आणि खरं सांगू तर आमचा जो ग्रुप आहे ना एकदम भारी आहे। असे मित्र पाहिजे सपोर्टिव्ह। आणि बघा किती मेहनत करतात सगळे, फक्त एक मित्राचा व्हिडिओ शूट चांगला होण्यासाठी। खरंच आम्ही सगळे मित्र खूपच चांगले आहोत। होम इज फॉर अ रिझन। काय आता काय फ्रेम बनवायचे, पोस्टर बनवायचं, असा ब्लॉग माझ्यावर आहे। मेन कॅरेक्टर तूच आहे। अरे अँगलच्या बाहेर कुठे गेला? अँगल केवढा आहे? पटापट शूट आवरला आणि निघालो। आणि रस्त्यामध्ये आम्हाला हे मस्त शिव पार्वती आणि गणपती बाप्पाची मूर्ती दिसली। आम्ही लोक गेलो, दर्शन केलं, मस्त फोटो काढले आणि निघालो। तर चला मग आता आपण भेटूया पुढच्या मिनी व्लॉग मध्ये। बाय बाय।